तरी इथून मागे कीर्तनकार सांगत होते, इथून मागे गाथा होती, इथून मागे ज्ञानेश्वरी होती, पण न हातात घेण्याचे आणि न गांभीर्यानं त्याच्याकडे पाहण्याचे परिणाम गेल्या 2-2.5 वर्षात पाहिले. आता तरी संत साहित्याचं गांभीर्य लक्षात घेतलंच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल आणि एक गोष्ट जरा आत्मीयतेने सांगतो, बारकाईने ऐका. एक गोष्ट, सध्याच्या परिस्थितीला आमचा सगळ्यात मोठा अक्षम्य गुन्हा जर कोणता असेल ना, गुन्हा, तर तो गुन्हा म्हणजे हा आहे की आम्ही गाथा ज्ञानेश्वरीला पोथी पुराणात गुंडाळून देवाऱ्यात कोंडून ठेवले. हा सगळ्यात मोठा आमच्या आयुष्यातला गुन्हा आहे, सगळ्यात मोठा. तुकोबारांच्या फोटोला बुक्का लावायचा, तो माऊली ज्ञानोबारांच्या फोटोला हार घालायचा, पाया पडायचं, बाहेर पडायचं, आमचं कर्तव्य संपलं. अरे एक व्यक्ती म्हणून त्यांच्या जीवनाचा अभ्यास करा ना. त्यांना कोंडून ठेवलंय देवाऱ्यात, एक व्यक्तिविशेष म्हणून त्यांच्या जीवनाचा अभ्यास करा. आपल्या जीवनात पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आम्हाला गाथा देऊ शकते. आम्हाला हे का मान्य होत नाही? माझं प्रबोधन, माझा प्रवास हा तरुणांसाठी असतो आणि म्हणून मायबापांनो अभ्यासाने एक गोष्ट सांगतो, संत साहित्याची जेवढी आपल्या सध्याच्या जीवनात आवश्यकता आहे तेवढी याच्या आधी नव्हती. आता फार आवश्यकता आहे, फार मोठी आवश्यकता निर्माण झाली. मला काल्पनिक कथा सांगायला आवडत नाही, सत्य घटना सांगतो. आता इथं बसलेल्या 80% लोकांना माहिती आहे महाराज की गेल्या 2-2.5 वर्षापासून मी समाज माध्यमांवर, सोशल मीडियावर, इंटरनेटवर माझे विचार मांडायला सुरुवात केली आणि त्या कामातून मला विविध परिसरातून, महाराष्ट्रभरातून तरुणांचे प्रतिक्रिया येतात, फोन मेसेज येतात, ते त्यांचे प्रश्न माझ्यासमोर मांडतात. फार मोठी प्रश्न मंजुषा त्या ठिकाणी होते आणि अशी मला एक अशी आलेली प्रतिक्रिया, असा आलेला एक अनुभव आज तुमच्यासमोर जाहीरपणे मी मांडतोय, बारकाईने ऐकायचं की संत साहित्याची किती आवश्यकता आमच्या जीवनामध्ये आणि येणाऱ्या तरुण पिढीला हे सामर्थ्य कळणं किती महत्त्वाचं आहे. सत्य घटना आहे, मला आलेला अनुभव. एक मुंबईचा कार्यक्रम उरकून रात्रीच्या 2-2.5 वाजता मी बाबा घरी पोहोचलो आणि मध्यरात्री 2:30 वाजता माझा फोन वाजला. इतक्या रात्री फोन आलाय म्हणून मी तो फोन टाळला नाही, उचलला आणि कानाला लावला. कोणीतरी अडचणीत असेल म्हणून फोन केला असेल. मी फोन उचलला, झोपायच्या तयारीत असताना तो फोन जेव्हा मी कानाला लावला, समोरून एका पोरीच्या रडण्याचा आवाज येत होता. ती मुलगी फक्त रडतच होती, दाही मोकळून रडत होती. मी तिला विचारलं, म्हणलं ताई काय झालं, काही मदत हवी आहे का, काय अडचण आहे का? तिनं सांगायला सुरुवात केली की महाराज, मुंबईच्या 7 हिल हॉस्पिटलमध्ये एक MD डॉक्टर म्हणून मी कार्यरत आहे. भौतिक सोबतता, आर्थिक सोबतता कशाचीही कमतरता नाही, सगळं काही व्यवस्थित चालू होतं. पण महाराज, गेल्या काही दिवसात माझ्या जीवनात अशा काही नकारात्मक घटना घडल्या, मनाविरुद्ध गोष्टी घडल्या की मी माझा धीर कचून बसले आणि काल रात्री मी आत्महत्येचा निर्णय घेतला, सुसाईड. सुशिक्षित होती, फार मुद्देसूद बोलत होती. तिनं सांगितलं की मी बिल्डिंगच्या शेवटच्या मजल्यावर गेले महाराज आणि आत्महत्येसाठी पाऊलही उचललं. क्षणार्धात माझा जीव जाणार होता. तेवढ्यात माझ्या मनात विचार आला की आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला मेसेज करून सांगावं की मी माझ्या स्वतःच्या मर्जीनं जीव देते, माझं आयुष्य संपवते, कोणाला जबाबदार धरू नका वगैरे वगैरे. महाराज, तिनं सांगायला सुरुवात केली की महाराज, मी घरातल्या एका माणसाला मेसेज करायला फोन खिशातून काढला. माझं पाऊल तसंच होतं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं होणार होतं. मी माझा जीव देणार होते, आत्महत्या करणार होते. खिशातून मोबाईल काढला, ते पाऊल तसंच होतं. घरातल्या व्यक्तीला मी मेसेज करण्यासाठी ते इंस्टाग्राम ओपन केलं. त्याच्यावर महाराज कुणीतरी तुमचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यात तुम्ही सांगितलेल्या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगांचे फक्त शब्द माझ्या कानावर पडले. मी ते पाऊल मागं घेतलं, आज मी जिवंत आहे. एक मृत्यूचा निर्णय घेणारी, आयुष्य संपवायला निघालेली व्यक्ती पुन्हा जिवंत राहण्यासाठी प्रवृत्त होते. एवढी ताकद, हे सामर्थ्य फक्त संत साहित्यात आहे, दुसरं कशात नाही, फक्त संत साहित्यात आहे. आणि ही संत साहित्याची आपल्या जीवनात असणारी आवश्यकता येणाऱ्या पिढीला समजून सांगणं आपली जबाबदारी आहे, आपली जबाबदारी. कीर्तनं याच्यासाठी असतात, कीर्तनं मनोरंजनासाठी नसतात. आबाल वृद्ध परिवारीत आज उपस्थित आहे, जास्त करून ज्येष्ठ मंडळीत, म्हणून मला या विषयाला हात घालायचा आहे की आम्ही येणाऱ्या पिढीच्या बाबतीत तिळ मात्र सुद्धा गंभीर नाही आहोत, हे आम्हाला मान्य करावं लागेल. आमची पोरं शिवाजी महाराजांसारखी दाढी ठेवतात, आम्हाला आनंद वाटतो. आमची पोरं शिवाजी महाराजांसारखी चंद्रकोर लावतात, आम्हाला आनंद वाटतो. पण मायबापांनो, आमचा पोरगा छत्रपती शिवरायांसारखा दिसतो का, याच्यापेक्षा आमचा मुलगा छत्रपती शिवरायांसारखा वागतो का, हे त्याला आधी विचारा ना. किती दिवस अनुकरणाला बळी पडणारे, आचरणाकडे वळायला पाहिजे ना. मी किती पोटतिडकीनं बोललो ना आज, तर इथं बसलेल्या सगळ्यांना माझा भाबडा प्रश्न आहे की इथं बसलेल्या किती जणांनी आपल्या मुलांना, मुलींना, घरातल्या येणाऱ्या तरुण पिढीला हिंदू धर्माची प्रार्थना शिकवली आहे, संहिता शिकवली आहे? उत्तर नकारार्थी. सांगितले तुम्ही मुला मुलींना घरातल्या हिंदू धर्माची आपली प्रार्थना काय सांगितलंय? बाकीच्या धर्माच्या नावाने बोंबलून उपयोग नाही. इथं भोंगे लावा, तिथले भोंगे काढा, घरातल्या भोंग्याचं काय? प्रश्न अनुत्तरित. सांगितले आपल्या लोकांनी आपल्या मुलांना हिंदू धर्माची प्रार्थना कोणती? मुस्लिम धर्माच्या
मुस्लिम धर्माचं कोणतंही पोरगं बोलायला लागलं ना, तिसऱ्या दिवशी त्याला त्यांच्या धर्माची प्रार्थना शिकवली जाते. मुस्लिम धर्माचं पोरगं बोलायला लागलं ना, तिसऱ्या दिवशी त्याला त्यांच्या धर्माची प्रार्थना शिकवली जाते. कितव्या दिवशी? या अल्लाह इल्लल्लाह रसूल त्याला तिसऱ्या दिवशी शिकवला जातो. आमचा घोडा 28 वर्षाचा झाला, त्याला पसायदान कोणाचंही माहित नाही. सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आणि ह्या विषयांना हात घालणं गरजेचं. कीर्तन याच्यासाठी असतात. तुमची करमणूक करायला तुम्ही कोणता बाबा उभा नाही केला इथं. फार अनुत्तरित प्रश्न आहेत आमच्या जीवनामध्ये. येणारा काळ फार भयानक आहे. तरुण पिढी कोणत्या विचारांना आयुष्य जगली पाहिजे, तरुण पिढीकडे कोणत्या गांभीर्यानं आता बघणं गरजेचं आहे, हे तुकोबारायांनी सांगण्यासाठी अक्षरशः आता तरी पुढे हे शब्द वापरले. आणि पुन्हा तुकोबारायांच्या लक्षात आलं की हा समाज कीर्तन ऐकत असताना फक्त माना हलवण्यापलीकडे काही करत नाही. जैसे थे वैसे रेंगे, पुढं पाठ माग सपाट ही परिस्थिती तुकोबारायांनी. अहो आम्ही सामान्य कीर्तनकार आहे. तुका म्हणे मेलो सांगता सांगता. ही सगळी कंटाळवाणी तुकोबारायांची भूमिका आणखी एका वाक्यातून पुढे आली. अक्षरशः कंटाळून तुकोबारायांनी तुमच्या माझ्यासारख्याच्या पायावर दंडवत घालायची तयारी दाखवली. अभंगाचं दुसरं चरण. सगळ्यांच्या पाया माझे दंडवत. 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 इथं 26 मेलेत ना, नाही सोडणार. परमार्थाच्या बाबतीत आम्हाला पळवाटा पाहिजे, निमित्त पाहिजे. माळ काढाय निमित्त पाहिजे, वारी बंद कराय निमित्त पाहिजे. उदासीनता परमार्थाच्या बाबतीत वाढली, प्रपंचाच्या बाबतीत आसक्त. मग हे सगळं निराशाजनक चित्र तुकोबारायांनी पाहिलं आणि अक्षरशः हात जोडले. सगळ्यांच्या पाया माझे दंडवत. मराठी व्याकरणामध्ये दंडवत हा शब्द सहजासहजी वापरला जात नाही. वारंवार सांगूनही जेव्हा ऐकलं जात नाही ना, तेव्हा दंडवत शब्द वापरला जातो. सगळ्यांच्या पाया माझे दंडवत. दंडवत शब्द तुकोबा वापरतात, याच्यावरून लक्षात घ्यायचं. मला अभंगावर बोलायची सवय म्हणून सांगतो. तुकोबाराय दंडवत हा शब्द वापरतात, याच्यावरून लक्ष घ्यायचं. त्यांना आम्ही किती आगतिक व्हायला लावले, किती वेटाकुटीला आणले. वारंवार तुकोबारांच्या साहित्यामध्ये आपल्याला ऐकू येईल, लागून या पाया विनवितो तुम्हाला. वारंवार ऐकू येईल. वारंवार तुकोबाराय आपले पाय धरतात. म्हणून पुढे जाऊन सांगतो, अभ्यासू नजरेने जी लोक मी काय म्हणलं ना, नालायकी शिवी नाही. तुकोबारायांना काही चांगली कामं करून तुमची काही मनं जिंकवायची नव्हती. काय स्वार्थ होता तुकोबारायांचा? आता तुमच्याकडे जेवढी चांगलं कामं व्हायची ती होऊन गेल्यात. पुरंदर उपसा आलाय, सगळं झालंय, चांगली चांगली कामं होऊन गेल्यात. मग तुकोबाराय परत तुमच्या पाया कायला पडतील? काय वैयक्तिक स्वार्थ आहे का? सगळ्यांच्या पाया माझे दंडवत. कशाला? आपुलाले चित्त शुद्ध करा. एकच स्वार्थ आहे महाराजांचा, आपुलाले चित्त शुद्ध करा. ज्यांना ज्यांना वाटतं अभंगाचा किमान शब्दशः तरी अर्थ कळावा, त्यांनी बारकाईने ऐकायचं. कशाला पाया पडतायत? सगळ्यांच्या पाया माझे दंडवत. कशाला? आपुलाले चित्त शुद्ध करा. आता पुढे चला. चित्त शुद्ध करायचे, मग कोणतं औषध आहे, कोणतं फिनाईल आहे बाजारात? कोणतं औषध आहे? साधे साधे दाखलेत माझे. घरी एखादा माहेरचा पाहुणा यायचा असेल ना, माहेरचा, घरी एखादा माहेरचा पाहुणा यायचा असेल ना, सकाळपासून घराची साफसफाई करतात ही महिला मंडळ. एखादा माहेरचा पाहुणा यायचा म्हणलं ना, दिवसभर घराची साफसफाई. माझा मुद्दा काय? 1.5 दमडीचा एखादा पाहुणा येणार म्हणून जर तुम्ही दिवसभर घराची साफसफाई करत असाल, जगाचा बाप ज्या हृदयात येऊन राहणार आहे ते हृदय सुद्धा स्वच्छ करा ना. एवनी गोपाल राहते थे, एवनी गोपाल राहते थे, एवनी गोपाल राहते थे, एवनी गोपाल राहते थे. तुका मने चित्त करारे निर्मळ, एवनी गोपाल राहते थे,
चित्त करारे निर्मळ. नेमक्या जागी बोट ठेवतात तुकोबराय. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ कशासाठी? येऊनी गोपाळ, येऊनी गोपाळ राहे तेथे. कोण येऊन राहणार इथं? गोपाळ. गोपाळ म्हणजे कोण? गोपाळ म्हणजे कोण? सरपंच. विचारावं लागतं. वक्त्यानं मांडलेला विषय श्रोत्यांच्या किती पचनी पडतो हे तपासून पाहावं लागतं. नाही तर मी एकट्यानं बोलत राहायचं, तुम्ही म्हणायचं हा खरंय खरंय खरंय. सगळं पुढं पाठ मागं सपाट. समाज अनुकरण प्रिय होत चाललाय, आचरण प्रिय नाही. एवढ्या आवडीनं कीर्तन ऐकतात म्हणजे याचा अर्थ असा नाही उद्यापासून परिवर्तनाला सुरुवात झाली. फक्त औपचारिकता आहे. मी बोललेले विषय हा नाही खरंय खरंय खरंय. अरे पण ते तुमच्या बुद्धीला जुळतायत का? त्याची काही सांगड आपल्या जीवनाशी लावता येते का? काही नाही. फक्त अनुकरण चाललंय. अनुकरण प्रिय झालाय समाज. आता अनुकरणावरून आठवलं तर लॉकडाऊनमध्ये मला जरा वेळ होता, म्हटलं यावं फिरून. कुठंतरी मी गेलो होतो तिरुपती बालाजीला. पंढरपूरला गेल्यावर जसं पुंडलिक वरदा म्हणतात तसं बालाजीला यावर काय म्हणतात? काय म्हणतात? गोविंदा गोविंद. समाज अनुकरण प्रिय झालाय म्हणून आठवलं. आम्ही त्या बालाजीच्या घाटानं वर चढत होतो महाराज. आमच्या मागं महाराष्ट्रातली एक 60-70 वर्षाची आजीबाई होती, मराठी होती. आम्ही त्या घाटानं वर चढत मोठ्याने म्हणायचो गोविंदा गोविंदा. ती ऐकायची मागून. आम्ही म्हणायचो गोविंदा गोविंदा. ती म्हणायची आमचं बी त्याचे. आमचं बी. मला काही कळे ना ती अशी का म्हणते. आम्ही म्हणायचो गोविंदा गोविंदा. ती म्हणायची आमचं बी त्याचे. वरती गेलो, लिंबू पाणी प्यायला एका ओट्यावर बसलो. ती मागून आली. मी हळूच म्हणलं गोविंदा गोविंदा. ती म्हणते आमचं बी त्याचे. तिच्याजवळ गेलो, म्हटलं मावशी काय चाललंय तुझं? आम्ही म्हणतो गोविंदा, तू म्हणते आमचं बी त्याचे. ती म्हणते महाराज तुम्ही जे नाव घेताना गोविंदा ते आमच्या ह्यांचं बी नाव त्याचे. काय संबंध आहे का? तुझा ह्यो कुडं ह्यो कुडं. तुझा ह्यो 10 वाजले तरी घरी येत नाही. विनोदासाठी नाही सांगितलं. जेव्हा चैतन्य महाराज आज काहीतरी पोटतिडकीनं आम्हाला संत साहित्याचे दाखले देत आहेत ना, मग कीर्तनात बसल्यानंतर ते आपल्या बुद्धीशी जुळतायत. काही बसल्या जागी आपलंही काम आहे. नाही तर महाराज तुम्ही बोलत राहा आमचं बी. समाज फक्त अनुकरण प्रिय होत चाललाय. समाज अनुकरण प्रिय नाही, आचरण प्रिय होईल तेव्हा सुसंस्कृत महाराष्ट्र घडेल. विठ्ठल विठ्ठल. हे सगळं निराशाजनक चित्र तुकोबारायांनी पाहिलं आणि मग सांगितलं सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. बरं चित्तशुद्धीचे उपाय काय? बऱ्याच लोकांना वाटतं टपोऱ्या मण्यांची माळ घातली म्हणजे चित्त शुद्ध झालं. बऱ्याच लोकांना वाटतं नाकापासून शेंडीपर्यंत गंधर्या खाटला म्हणजे आम्ही वारकरी झालो. फार चुकीच्या व्याख्या बनवून घेतल्यात लोकांनी. चित्तशुद्धीचा इतकं सोपा मार्ग नाही येतो. आणि चित्तशुद्धी असावी किती? तुकोबारायांची गाथा इंद्रायणीत बुडवली गेली होती. ठाऊक आहे का? ठाऊक आहे? ठाऊक आहे ना? तुकोबारायांची गाथा इंद्रायणीत बुडवली. हे असंच आहे. रामेश्वर भट्टांनी. कुणी? घोटाळा होऊन देऊ नका, नाही तर व्हायचं महाविकास आघाडीचं सरकार. रामेश्वर भट्टांनी बुडवून. चित्त किती शुद्ध असावं, चित्त किती शुद्ध असावं सगळं आमच्या डोळ्यासमोरच आहे. काय बाहेरून घ्यायची गरज नाही, सगळं डोळ्यासमोर आहे. रामेश्वर भट्टांनी गाथा बुडवली होती आणि गाथा बुडवल्यानंतर ते निघाले होते घरी. घरी जाता जाता इंद्रायणीत गाथा बुडवली आणि घरी जाता जाता वाटेत एक विहीर दिसली. कोणाला? रामेश्वर भट्टांना. विहीर दिसली, त्यांना वाटलं ताजतवानं व्हावं, आंघोळ करावी. ती विहीर कोणाची ठाऊक आहे? आजही देहूतून जेव्हा तुकोबारांची पालखी आषाढीला निघते आजही, तेव्हा त्या विहिरीवर आरतीला थांबते. ती विहीर आहे अनगडच्या फकीरांची. कोणाची? अनगडच्या फकीर. फकीर शब्दाचा अर्थ जरा नीट लावा. फकीर म्हणजे भिकारी नाही. फकीर म्हणजे भिकारी नाही. जरा कीर्तनात बसलोय, आमच्याही ज्ञानात भर पडली पाहिजे, नाविन्यपूर्ण गोष्टी कळायला पाहिजे. फकीर म्हणजे भिकारी नाही. ज्याला उद्याची फिकीर नाही त्याला म्हणायचं, ज्याला उद्याची फिकीरच नाही त्याला म्हणायचं फकीर. अनगडच्या फकीरांची विहीर दिसली. रामेश्वर भट्टांना चित्त किती शुद्ध असावं, बारं काय नाही का? रामेश्वर भट्टांना वाटलं विहिरीत ताजतवानं व्हावं, आंघोळ करावी. अंगातली कपडे काढायला सुरुवात केली, विहिरीत उडी मारणार. तेवढ्यात अनगडच्या फकीर आले. त्यांनी सांगितलं रामेश्वर भट्ट पिण्याचं पाणी आहे, खराब करू नका, मी तुम्हाला आंघोळ करायला बाहेर पाणी काढून देतो. ऐकायला पाहिजे की नाही? आधीच गाथा बुडून आलेला माणूस त्याचा माथा जागेवर राहणार आहे का? अंगातली कपडे काढली, मारली विहिरीत उडी. अवज्ञा केली, अनादर केला, राग आला. अनगडच्या फकीर होते ते, श्राप दिला आणि तेव्हाचे श्राप खरे ठरायचे. आता कावळ्याच्या शापानं आता जे शाप खरे का होत नाही बाबा? कारण आम्ही आमच्या वाणीची ताकद घालवली, खोटं बोलून निंदा करून तोंडाच्या वाफा घालवल्या. तेव्हाच्या लोकांकडे तेवढी साधना होती, तेवढं तपसामर्थ्य होतं त्यांची. तेव्हाची लोक खोटं बोलत नव्हती म्हणून तेव्हाचे शाप खरे ठरायचे.
श्राप दिला. श्राप असा दिला की एवढ्या थंडगार पाण्यात सुद्धा रामेश्वर भट्टांच्या अंगाचा दाह सुरू झाला, आग सुरू झाली. चित्त किती शुद्ध असावं. पाण्यातून बाहेर येतात, पाण्यात उडी मारतायत, पाण्यातून बाहेर येत आहेत, परत पाण्यात उडी अंगाचा दाह काही थांबेना. तडक आळंदी गाठली, माऊलींच्या समाधीपाशी बसले. माऊली झालेल्या सगळ्या अपराधांची क्षमा मागतो, काही करा या अंगाचा दाह शांत करा. माऊलींचं आईचं हृदय आईशी कळवळ्याची जाती करी लाभावी प्रीती. दया आली माऊलींना आणि रामेश्वर भट्टांना सांगितलं, रामेश्वर भट्ट या अंगाचा दाह शांत व्हावा असं वाटत असेल तर एकच उपाय, एकच औषध आहे. देहुला तुकोबा नावाचे एक साधू राहतात, जायचं आणि त्यांचे पाय धरायचे. कोणाचे पाय धरायला सांगितले? गाथा कोणाची बुडवली ती? कधी कोणाचे पाय धरायला लागतील सांगता येत नाही. देहुला गेले, तुकोबाराय ओसरीवर भजन करत होते. क्षणाचा विचार केला नाही, तुकोबारायांचे पाय धरले. तुकोबा, उभ्या हयातीत कधी तुमच्याविषयी चांगलं वक्तव्य रामेश्वर भट्टांना काढलं नाही. तुमची निंदा नालस्ती करण्याच्या पलीकडे कोणताही कारभार माझ्याकडून झाला नाही. 5वा वेद गाथा तुम्ही समाजाला दान दिला, तो गाथाही अनंतदृष्ट्या रामेश्वर भट्टानं इंद्रायणीत बुडवला. झालेल्या सगळ्या अपराधांची क्षमा मागेन, तुम्ही द्याल ते प्रायश्चित्त भोगेन. तुकोबा या अंगाचा दाह पहिला शांत करा. मला कधी कधी प्रश्न पडतो, तुकोबांच्या जागी जर आपण तिथं बसलेलो असतो तर काय केलं असतं? माझी गाथा पुढे तो माझ्या दारात. अहो तुकोबांची तरी गाथा बुडवली होती. आपलं ते खिशातलं डबड टाकू द्या पाण्यात, कोणी जीव घेऊ आपण त्याच. तुमचा मोबाईल कोणी पाण्यात टाकू द्या, बोकांडी बसता तुम्ही त्याच्यात. काय बुडवली होती तुकोबांची गाथा? क्षणाचा विचार केला नाही. याचक म्हणून माफी मागायला आलाय, डोक्यावर हात ठेवला आणि अंगाचा दाह शांत केला. तुकोबारायांच्या आयुष्यातला जर सगळ्यात मोठा विजय कोणता असेल तर तो म्हणजे हा आहे, ज्यानं तुकोबारायांची गाथा पाण्यात बुडवावी, त्यानंच तुकोबारायांची आरती रचावी. हा सगळ्यात मोठा विजय तुकोबारायांच्या आयुष्यातला आहे. ज्यानं गाथा बुडवली ना त्यालाच आरती रचायला लावली. एवढं सामर्थ्य, इतकं चित्त शुद्ध असावं, इतकं चित्त शुद्ध. सगळं डोळ्यासमोरच आहे ना. ज्ञानोबरायांचं चरित्र घ्या, माऊलींचं चरित्र घ्या. आता ह्यांना ते चरित्र ऐकायची सवय कीर्तनकारांनी ठेवली नाही, तो भाग वेगळा. यांना वेगळी चरित्र सांगतात. जावयानं खीर खाली, सासूनी जावायला मारलं, ह्याच्यासाठी कीर्तन आहेत का? सगळं डोळ्यासमोर आहे. ज्ञानोबरायांचं चरित्र आहे, तुकोबारायांचं चरित्र आहे. पण आजपर्यंत आम्ही या चरित्रांमधून, संत साहित्याच्या दाखल्यांमधून घ्यायचा तो परामर्श नेमका घेतला नाही. तुकोबारायांना हात जोडायची वेळ आली. सकळांच्या पाया माझे दंडवत. विठ्ठल विठ्ठल. सगळं आमच्या डोळ्यासमोर आहे. माऊली ज्ञानोबरायांच्या आयुष्याकडे आपण जर पाहिलं ना, चित्त शुद्ध किती असावं, किती प्रमाणात चित्त शुद्ध असावं हे शिकायला मिळेल. 10-12 वर्षाचं वय होतं माऊली ज्ञानोबरायांचं. हातामध्ये झोळी घेतली माऊलींनी आणि सिद्धबेटाकडून आळंदीकडे निघाले. डोळ्यासमोर चित्र आणा. आपल्या मुलांना समाजानं स्वीकारावं म्हणून आई वडिलांनी देहांत प्रायचित्त घेतलं. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई पर्णकुटीमध्ये सिद्धबेटात राहत होते. किती चित्त शुद्ध असावं. हातात झोळी घेतली. 10-12 वर्षाचं कोवळं वय माऊलींचं. भिक्षा मागायला, मधुकरी मागायला आळंदीकडे निघाले. जेव्हा माऊलींना येताना पाहिलं तेव्हा त्या तत्कालीन समाजकंटकांच्या पोरांनी संन्याशाचं पोरगा आलं म्हणून हेटाळणी केली. दारं खिडक्या आदळून घेतली. फक्त दारं खिडक्या आपटण्यावर थांबले नाही, त्यानंतर दृष्ट्या लोकांनी माऊली ज्ञानोबरा यांच्या अंगावर माती फेकली. माती फेकली अंगावर. ताकद नव्हती का माऊलींकडं? जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ. अरे सगळ्यात निर्बुद्ध प्राणी रेडा, त्यालाही वेद वाजवायला लावणारी ताकद माऊलींकडे. मग माती टाकणाऱ्यांचं वाटोळ करायला वेळ लागला असता का? मला कधी कधी प्रश्न पडतो, जर चुकून आमच्या अंगावर कोणी माती टाकली, टाकायचं जाऊ दे, चुकून उडाली, चुकून आपल्या अंगावर माती रस्त्यानं उडाली, किती छान छान अभंग निघतील ना तोंडातून. साधे साधे प्रश्न आहेत माझे. तुम्ही असं कधी पाहिलंय एखाद्याच्या अंगावर माती उडाली तो म्हणाला देवाची द्वारी? पाहिले काही गावात एखादा अंगावर माती उडाली, बाबा जोरात एखादा घाईत चाललाय ना, अंगावर माती, चांगली खादीचे कपडे घातलेत, अंगावर माती उडाली तो म्हणाला सुंदर ते द्यानं. अशा क्वालिटी शिव्या निघतात. चित्त किती शुद्ध असावं. माऊलींच्या अंगावर माती फेकली, ब्र काढलं नाही, कारण आईसाहेब मुक्ताईंनी सांगितलं होतं, योगी पावन मनाचा साहे अपराध विश्वरागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी. आईसाहेब मुक्ताईंनी सांगितलं होतं, ब्र काढलं नाही. चित्त किती शुद्ध असावं. सगळे डोळ्यासमोर आहे आमच्या. अंगावर फेकलेली माती सगळी गोळा करावी, झोळीत घ्यावी आणि ती सगळी झोळीत घेतलेली माती, अंगावर टाकलेली माती घेऊन माऊली ज्ञानोबरायांनी पर्णकुटी गाठली.
सोबत आणलेल्या त्या मातीची एक पंती बनवली, मातीची पंती बनवली, त्या पंतीमध्ये एक ज्योत ठेवली, ती ज्योत प्रज्वलित केली, ती ज्योत पेटवल्यानंतर जो पांडुरंगाचा गाभारा उजळलेला माऊलींनी पाहिला, गुडघे टेकवले आणि डबडबल्या डोळ्यांनी पांडुरंगाला प्रार्थना केली, पांडुरंगा आज ज्या मातीच्या पंतीमुळे तुझा गाभारा एवढा उजळून निघालाय ना, आज या मातीच्या पंतीमुळे एवढा प्रकाश तुझ्या गाभाऱ्यात पडलाय ना, एवढाच प्रकाश त्या माती टाकणाऱ्यांच्या बुद्धीमध्ये पडू दे, त्यांच्या आयुष्याचं सार्थक होईल. माती टाकणाऱ्यांचं वाटोळ होऊ दे असं माऊली म्हणाले नाही. जे खळांची तया सत्कर्मी, खळ म्हणजे वाईट प्रवृत्तीचे लोक, ज्यांचा खळपणा वाढलाय त्यांचं वाटोळ होऊ दे, नाही तया सत्कर्मी त्यांचं मन सत्कर्मात रत होऊ दे. हे सगळं आमच्या डोळ्यासमोर आहे. माऊलींचंही चरित्र आहे, तुकोबारायांचंही चरित्र आहे, पण ते ऐकायला आम्हाला वेळ नाही, ते ऐकण्यात आम्हाला रस नाही. आणि सगळे निराशाजनक चित्र तुकोबारायांनी पाहिलं. अक्षरशः हात जोडले, बाबांनो सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. पुन्हा काही वारकरी तुकोबारायांना म्हणाले, तुकोबा जवळपास 11 वाजत आले तरी तुम्ही म्हणताय आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाशा आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. सगळं खरं आहे तुकोबा, पण आमचं हित कशात आहे ते तरी आम्हाला सांगा. हित ते करावे दे माते ते करावे करुणिया मन आमचं हित कशात आहे? हित ते करावे देवाचे चिंतन. आणि ते देवाचं चिंतन कालही आम्ही करत होतो, देवाचं भजन आजही करतोय, देवाचं भजन उद्याही करत राहू. पण त्या भजनामध्ये जी दुरुस्ती करणं गरजेचं आहे, ती दुरुस्ती करण्यासाठी आणि ती दुरुस्ती समजून घेण्यासाठी आताही आपल्याला वारकरी परंपरेप्रमाणे भजन करावं लागेल. मांडी घालायची, ताट बसायचं आणि आपले दोन्ही हात वर करायचे. वा 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 वा, ज्यांना दोन आहे त्यांनी दोन करा, दोन्ही हात वर. इकडे काय डिस्काउंट आहे का? दोन्ही हात वर आपापलेच करा. ती मावशी दुसऱ्या मावशीचा हात उडीत, दोन्ही हात वर करा. वा 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 वा. बघा कॅमेरा चालू आहे, एकाचा जरी हात खाली दिसला ना, माझा मुक्कामच आहे त्याच्या घरी आज. दोन्ही हात वर असं भजन झालं पाहिजे. एक टाळीत एक मुखात. थांब थांब थांब, रुको जरा, हात खाली आहे, दोन्ही हात वर. हा, एक टाळीत. थांब, लय घाई. दोन्ही हात वर, एका टाळीत आणि एक मुखात भजन झालं पाहिजे. विठोबा, एक एक विठोबा, एक टाळी झाली पाहिजे. एक हात वर, हात वर, हात वर. विठोबा रखुमाये, पार 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 पार रखुमाये, 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 पार रखुमाये. होबा 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 होबा
केले वय हात खाली, हात खाली करा एवढी घाई. मी एका जुन्या माणसाच्या तोंडून ऐकलं होतं, भजनात टाळ्या वाजवल्या ना हातावरच्या रेषा बदलतात. नका आता का बघू, आपल्याला नाही कळत. पण मी याच्याही पलीकडे जाऊन म्हणेन, भजनात टाळी वाजवल्यानंतर हातावरच्या रेषा बदलतील की नाही हा भाग सोडून द्या, पण मी याच्याही पलीकडे जाऊन सांगतो, भजनात टाळी वाजवल्यानंतर हातावरच्या रेषात बदलतील की नाही माहीत नाही, पण भजनात टाळी वाजवल्यानंतर इथल्या रेषा बदलल्याशिवाय राहणार नाही. टाळ्या वाजल्या पाहिजे कीर्तनात. मी मगाशी सांगितलं ना, टाळी कोणला वाजवता येऊ शकते? माणसाला. भजन कोणला करता येऊ शकतं? माणसाला. आपण कोण आहोत नक्की? फायनल? वाजवा बरं टाळे. हित ते करावे देवाचे चिंतन. गेल्या 2-2.5 वर्षातला जर काळ आम्ही पाहिला, कोरोना महामारीच्या काळात मोठमोठे गडगंज श्रीमंती असलेली लोक सुद्धा नैराश्यात गेलेली आपण पाहिली. एकलकोंडी झाली माणसं. मोठमोठे व्यावसायिक आणि गडगंज संपत्ती असलेले गर्भश्रीमंत लोक सुद्धा आज मला फोन करून म्हणतायत की महाराज आम्ही नैराश्यात आहोत, एकलकोंडेपणा वाढलाय, नेमकं यातून बाहेर यायचं कसं? मानसिक ताणतणाव कुटुंबांमध्ये वाढलेला पाहायला मिळतो. मग या सगळ्या गर्तेतून, नैराश्याच्या विचारांच्या गर्तेतून बाहेर यायचं असेल तर तुकोबराय म्हणतात, हित ते करावे देवाचे चिंतन. बरं, चिंतन आम्ही भजन कालही करत होतो, आजही करू, उद्याही करत राहू, पण त्याच्यात दुरुस्ती करणं गरजेचं आहे. हित ते करावे देवाचे चिंतन, पण कसं करून या मन एकविध. त्या भजनामध्ये एकविधता असली पाहिजे. तुकोबराय शेतात जाऊ द्या, डोंगरावर जाऊ द्या, भजनाला जाऊ द्या, मंदिरात जाऊ द्या, शौचाला जाऊ द्या, माझी मजा झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे. तुकोबरायांना त्यांची वाचा सुद्धा आवरत नव्हती, इतक्या पातळीवर त्यांचं भजन गेलं होतं. इथं आम्ही शेजारच्याकडे पाहतोय, तो टाळी वाजवतोय का हळूच टाळी वाजवतोय. आता इथं विषय तसा गंभीर आहे. आमच्या शेजारचा चांगला नाही ना, आम्ही आता टाळी वाजवली का उद्या शेजारचा म्हणणार रात्रीला हा बप झाला होता. मराठी माणूस अर्ध्या हळकुंडानं पिवळा आहे महाराज. ह्या विषयावर आता परत कधीतरी बोलत, ह्याच्यावर असं मस्त 1 तास पाहिजे. अर्ध्या हळकुंडानं पिवळा आहे मराठी माणूस. तुम्ही एखाद्याला शेट म्हणा, झालं ते झोपतच नाही रात्रीच. अर्ध्या हळकुंडानं पिवळा आहे मराठी माणूस, बस काही नाही. स्तुतीप्रिय प्राणी, फक्त खांद्या वाट्यावायचा म्हणायचं शेट तुमच्यासारखं ना, बस. ते बायको पुढे बी असंच करते. तो विषय वेगळा आहे. पण कुठेतरी हा सगळा गेल्या 2-2.5 वर्षातली ही सगळी द्विधा मनस्थिती, जी वैचारिक संभ्रमावस्था निर्माण झाली, ती जर दुरुस्त करायची असेल तर त्याचं औषध तुकोबराय म्हणतात, हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन एकविध. तेवढी एकविधता भजनात आली पाहिजे, तेवढं प्रेम असलं पाहिजे, तेवढी आत्मीयता असली पाहिजे. आणि एकविधतेच्या आणि एकनिष्ठतेच्या बाबतीत सगळ्यात मोठं उदाहरण आज हनुमंतरायांच्या दरबारात कीर्तन करतोय म्हणून सांगतो. एकनिष्ठतेच्या आणि एकविधतेच्या बाबतीत सगळ्यात मोठं उदाहरण हनुमंतरायांशिवाय दुसरं असू शकत नाही. एकविधता, दुसरं उदाहरण नाही. अभ्यासाचा विषय माझ्या आवडीचा प्रसंग आहे बघा. एकविधता काय असावी, एकनिष्ठता काय असावी. हनुमंतराय एकदा सीतामातेच्या महालात गेले, सीतामातेंच्या, आणि सीतामाता त्या ठिकाणी कपाळी सिंदूर भरत होत्या, भांगेत कुंकू लावत होत्या. पूर्वीच्या महिला कुंकू लावायच्या. हनुमंतराय सीतामातेंच्या महालात गेले, सीतामाता त्या ठिकाणी, आणि हनुमंतरायांनी पाहिलं आणि त्यांनी सीतामातेला विचारलं की हा लाल पदार्थ जो तुम्ही हातात घेतलाय त्याला काय म्हणतात? आता हा बिचारा बालब्रह्मचारी लाल पदार्थ हातात घेतलाय त्याला काय म्हणतात? सीतामाता म्हणले, अरे हनुमंता, याला असं असं याचं प्रयोजन आहे की हा लाल पदार्थ असा भांगेत भरला की मालकाचं आयुष्य वाढतं. हनुमंता, हा लाल पदार्थ असा चिमूटभर भांगेत भरला ना, चिमूटभर, मालकाचं आयुष्य वाढतं. हा लाल पदार्थ चिमूटभर भांगेत भरला ना, चिमूटभर, मालकाचं आयुष्य वाढतं. एवढंच वाक्य पठ्ठ्याने ऐकलं, दरबारात गेले, आपला महाल गाठला, अख्खा डबा घेतला, घालीन लोटांगण, मोकळं पटांगण. आजही हनुमंतरायांच्या कोणत्याही मंदिरात जा, रंग कोणता आहे? सिंदूर लाल चढायो, सगळे लाल, नखशिकांत लाल झाले हनुमंतराय. काय एकविधता शिकावी त्यांच्याकडून, काय एकनिष्ठता शिकावी. सगळे लाल झाले, नखशिकांत लाल झालेले हनुमंतराय दरबारात आले. सगळे हसायला लागले, म्हणले काय उद्योग करून घेतलाय, सगळा लाल झालाय, काय अवतार करून घेतलाय. सगळे हसायला लागले. रामप्रभू हसले नाही. रामप्रभूंना ठाऊक होतं, मनोजवम मारुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम. ज्याला बुद्धिमंतांमध्ये वरिष्ठ गणलं जातं तो असा अविचारानं काय करणार
विनाकारण काय करणार. सगळे हसत होते, रामप्रभू हसले नाही. रामप्रभू जवळ गेले, म्हणले हनुमंता अरे काय काय अवतार करून घेतलाय, सगळे हसतायत. त्यावेळेस हनुमंतरायाने जे उत्तर दिलं ना ते अखिल मानवजातीसाठी त्याची एकविधता स्पष्ट करणारं उत्तर होतं. हनुमंतराय म्हणले देवा तुम्हाला बी हसायचं असेल तर हसा. रामप्रभू म्हणले मी नाही हसत, पण तू कशासाठी हा उद्योग केलाय. हनुमंतराय म्हणले मी सीतामातेंच्या महालात गेलो होतो, त्या ठिकाणी ते लाल पदार्थ घेऊन बसले होत्या. मी विचारलं कशासाठी, ते म्हणले चिमूटभर लावला की मालकाचं. मग तू काय केलं. काय नाही देवा, महालात गेलो, तो लाल पदार्थ चिमूटभर नाही अख्ख्या अंगाला फासून घेतला, गुडघे टेकवले आणि त्या जगाच्या बापाला ठणकावून एक गोष्ट सांगितली की चिमूटभर नाही, फक्त चिमूटभर नाही, आयुष्यभर अख्ख्या अंगाला लाल फासून फिरेन, माझा राम माझ्या नजरेआड होता कामा नये. चिमूटभर काय अख्ख्या आयुष्यभर अंगाला लाल फासून फिरेल, माझा राम माझ्या नजरेआड होता कामा नये. ही एक विधता, ही एक निष्ठता आम्ही हनुमंतरायाकडून शिकावी. आमचं काय भजन आहे, तुकोबारांनी केलं त्याला भजन म्हणतात, आम्ही काय केलं भजन. तुकोबांनी केलं भजन. डिफरन्स बिटवीन भजन अँड भजन, ते भजन होतं, आम्ही काय केलं भजन. भजन वेगळं आणि भजन वेगळं. भजनामध्ये आत्मीयता असायला हवी, भजनामध्ये डोळ्यासमोर आपला विधाता दिसायला हवा, तेवढी आत्मीयता असायला हवी. हे सगळं आता सांगण्याचं कारण काय, इथून मागे तुम्ही कीर्तन ऐकली, उद्याही ऐकाल, पण आज एवढं ठणकावून सांगण्याचं, आज एवढं अट्टहासानं वारंवार सांगण्याचं कारण गेल्या 2-2.5 वर्षात जी माणसं कोरोनाच्या महामारीच्या काळात आम्ही मरताना दगावताना पाहिली, जी माणसं कोरोनाच्या काळात दगावली ना बाबा, ती कुणी परग्रावून आली नव्हती. कोण होती ती, आपलीच होती ना. आपल्यासारखी झाडा माणसाची, आपल्या गावातली, तालुक्यातली, आपल्याच माहितीतली, आमच्यासोबत उठणारी मस्तारी माणसं आम्ही उघड्या डोळ्याने मारताना पाहिली. किड्या मुंग्यांसारखी जीवितहानी होताना आम्ही पाहिली. अकल्पित दृश्य सगळं आम्हाला पाहावं लागलं, न भूतो न भविष्यती. एवढ्या मोठ्या प्रमाणात जीवितहानी होताना आम्ही पाहिली. पुन्हा ती वेळ येऊ नये म्हणून तुकोबाराय औषध सांगतात, हित ते करावे देवाचे चिंतन, पण कसं करून या मन एकविध. पुन्हा तुकोबारायांना काही वारकरी म्हणाले, तुकोबा तुम्ही सांगताय ते सगळं आम्हाला पटलं, पण आम्हाला प्रपंच सांभाळून परमार्थ करायचा आहे. कामधंदा, नोकरी, व्यवसाय, शेतीवाडी सगळं सांभाळून आम्हाला परमार्थ करायचा आहे, व्यापार आहे. तुकोबा म्हणाले व्यापार करा, पण कोणता करा. तुका म्हणे हित, तुका म्हणे हित, होय तो व्यापार, होय तो व्यापार. तुका म्हणे हित, तुका म्हणे हित, तुका म्हणे हित, होय तो व्यापार. तुका म्हणे हित, हो तुका म्हणे हित, तुका म्हणे हित, होय तो व्यापार, होय तो व्यापार. तुका म्हणे हित, तुका म्हणे हित, तुका म्हणे हित, होय तो व्यापार, होय तो व्यापार. तुका म्हणे हित, काय फार शिकवावे, करा काय फार शिकवावे, करा काय फार शिकवावे, करा काय फार शिकवावे. सकळांच्या पाया, सकळांच्या पाया, माझे दंडवत, माझे दंडवत, सकळांच्या पाया. फार शिकावे, करा काय फार शिकवावे, करा काय फार शिकवावे, करा काय फार शिकवावे. सकळाच्या पाया, हो सकळाच्या पाया, माझे दंडवत, माझे दंडवत, सकळाच्या आम्हाला प्रपंच आहे, कामधंदा आहे, व्यापार आहे. तुम्ही कीर्तनात सांगून जाचाल परमार्थ करा, पण व्यापार पाहावा लागेल. तुकोबा म्हणतात व्यापारही करा, पण कोणता करा. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार.
करा काय फार शिकवावे. साधा एखादा नवा व्यवसाय निवडत असताना कोणताही व्यावसायिक त्याच्यातले नफे तोटे सगळं तपासून पाहतो. प्रॉफिट लॉस, फायदा नुकसान सगळं तपासून पाहिलं जातं. आयुष्याचा व्यापार करत असताना तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. आता इथं किती आवडीने ही लोक कीर्तनाला बसली असली ना 2 तासापासून, तरी 80% लोकांच्या मस्तकामध्ये फक्त प्रपंच आणि व्यापाराच्याच गोष्टी चालू आहेत. हे आपण टाळू शकत नाही. प्रपंचात जेवढा मस्तकात घर करून बसलाय ना, जेवढा प्रपंच, तेवढं दुसरं काही नाही. असंच आपल्या गावात आज जसं कीर्तन चालू आहे तसंच एका ठिकाणी माझं कीर्तन चालू होतं. त्या कपड्याचे व्यापारी त्या कीर्तनाला आले, थोडे उशिरा आले, आणि VIP माणसं उशिरा जरी आली तरी कुठे येऊन बसतात, पुढे येऊन बसतात. कपड्याचा शेडजी होता, असा व्यापारी, कपड्याचा व्यापारी असा शेडजी होता, ढेरी बिरी वाढलेली त्याची. कीर्तनाला आला, डायरेक्ट पायापाशी बसतो. प्रपंच किती मस्तकात घर करून बसतो, आमच्या पायापाशी बसले. थोड्या वेळाने मला खालून आवाज यायला लागला. मी खाली पाहतोय ते झोपले साहेब, घोरायला लागले. त्यांच्या गोरण्यामुळे काळी 2चा पांढरी 4 झाला. प्रपंच आमच्या मस्तकात किती घोळ करून बसलाय. प्रपंच आमच्या मस्तकात एवढा घर करून बसलाय. साहेब घोरायला लागले. आता मी म्हणलं शेठजी आहे, प्रतिष्ठित माणूस आहे, झोपलाय तर झोपू द्या, दमला असेल. बरं, ह्यांचं घोरण्यावर वागलं नाही ना, यांना स्वप्न पडलं. आता तुम्ही म्हणता स्वप्न पडलेलं, आतलं स्वप्न बाहेर कसं कळालं? मी सांगतो ना कसं कळालं. माणूस दिवसभर जे करतो तेच त्याच्या स्वप्नात येत. हे कशाचे व्यापारी होते? यांच्या स्वप्नात काय येणार? बसता आला, बसता. आता तुम्ही म्हणता स्वप्नात आलेलं कीर्तनात कसं कळालं? सांगतो ना कसं कळालं. काय आलं स्वप्नात? बसता. आणि बस्त्यामध्ये असा वरबाप त्यांच्याकडे पाय आपटत गेला, असा कडक पायजामा, आणि वरबापानं साडूला सोबत नेलं आणि म्हणलं आमच्या साडूसाठी धोत्राचं पान दाखवा. हे सगळं चाललंय कुठं? बस्त्यात. बसता कुठे? स्वप्नात. स्वप्न कोणला पडलंय? शेठजीला. शेठजी कुठे? कीर्तनात. कीर्तनात कुठे? असं जरा जागे होऊया तुम्ही. आमच्या साडूसाठी धोत्राचं पान दाखवा म्हणले. शेठजीने मस्त असं धोत्राचं नवीन पान टाकलं, पण जोडी दाखवली, धोत्राची जोडी. आता वरबाप म्हणला मी पायजामा घालतो, हे बहादर एकटंच धोतर घालतंय, जोडी नेऊन काय करू, एकच धोतर द्या त्याला. म्हणला डिस्काउंट मध्ये देतो, घ्या जोडी घ्या, कशाला कापायला होता, सांगितलं तेवढं करा, एकच धोतर द्या कापून. आता धोतर कापून द्यायचं म्हणलं कापायला काय लागते? आता मी बोललोय का काही? कापायला काय लागते? आता कपड्याचा व्यापारी असल्यामुळे कात्री 24 तास याच्या खिशातच. त्यांनी काढली कात्रीन, धरलं ना माझं धोतर. म्हटलं महाराज किती कापू? काही संबंध आहे का आता? असा झापडीत जागा केला त्याला. कुठं बसलाय, काय कापितो, कुणाचं कापितो? त्याला हसून उपयोग नाही. आमची अवस्था तशीच आहे. कीर्तनाला बसलोय पण प्रपंच सगळा मस्तकात प्रपंचच भरलाय. आणि तो कोबाला नाही. आणि समाज कीर्तन किती आवडीने ऐकताना दिसला म्हणजे पारमार्थिक झाला असं नाही. कोणी महाराज तुमच्या लय वाकून पाया पडत असेल तर समजायचं नाही तो पारमार्थिक केलंय. समाजाचे एवढे अनुभव आलेत मला, कमी वयात एवढे अनुभव घेतले. एखादं परवा माझ्या हातात बिडी दिली. बिडी. मी म्हणलं बिडी कशाला? म्हणलं पाया पडूस तोर धरा ना हातात. म्हणलं अवघड आहे. समाजात वावरायचं म्हणजे तारेवरची कसरत आहे. एवढे अनुभव घेतल्यात. 24 तास मस्तकात प्रपंचच चाललाय. टपोरे मण्यांची माळ दिसली म्हणजे पारमार्थिक झाला असं नाही. ती तत्वांगी करावी लागतात. अधिक सामाजिक विषयावर मला भाष्य करता येऊ शकतं, पण वेळेची मर्यादा, विषयाचं भान, प्रसंगाचं गांभीर्य दाखवावं लागतं. बऱ्याच जणांच्या पायाच्या कवायती चालत, आणि सांगणारा जेवढ्या आवडीनं सांगतोय, ऐकणारे तेवढ्या आवडीनं ऐकतच असतील, अशातला काय भाग नाही. एके ठिकाणी कीर्तन होतं, 9 ते 11, 11:30 वाजले तरी माझं कीर्तन चालूच. एका बाईने घेतला दगड. आता तिने दगड उचललं, मला घाम फुटला. म्हणलं आता कीर्तन थांबवावं तर ह्यांची चाल थांबाना.
व ती मावशी दगड फेकून मारत नव्हती आणि खाली ठेवत नव्हती. मला घाम फुटला, म्हणलं कोणाच्या डोक्यात बसतोय काय बाई. सगळ्यांनाच कीर्तन आवडतं असेल तर ज्येष्ठ माणसं असतात, म्हातारी माणसं असतात, म्हाताऱ्यांच्या तर नादीच लागू नये. मी न राहून माईक मधूनच त्या आजीला विचारलं, म्हणलं तो दगड एकदाचा खाली तरी ठेवा, नाही तर फेकून तरी मारा, घाबरवता कशाला. त्या आजीबाई म्हणली, महाराज तुमच्यासारख्या कीर्तनकाराला कोणी दगड मारीन का, एवढे देखणे कीर्तनकार. माझं मीच म्हणतो, तुमच्यासारख्या कीर्तनकाराला कोणी दगड मारील का. म्हणलं मग कशाला घेतलाय दगड. म्हणली तुम्हाला नाही, मग तुमच्यासारख्यांना इथं बोलावतो कोण त्याचं टाळकं फोडायचं. म्हणलं कवाचं लावले कीर्तन कीर्तन. आता इथं कुणीतरी दगड उचलायच्या आधी वेळेची मर्यादा, विषयाचं भान. पण एक सांगतो माता माऊल्यांनो, तुम्ही माझ्या सगळे आईवडिलांसारखे आहात. हा कार्यक्रम मनोरंजनाचा नाही, हा कार्यक्रम करमणुकीचा नाही. संपूर्ण माझं कीर्तन विसरले तरी हरकत नाही, पण शेवट जो आता मी विषय अधोरेखित करतोय 5 मिनिटात, तो विसरता कामा नये. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही किती कीर्तन ऐकली, किती ओव्या अभंग पाठ केलेत, किती कीर्तनकार तुम्हाला ठाऊक आहेत, याच्याही पलीकडं एकच गोष्ट महत्त्वाची, आणि ती म्हणजे येणाऱ्या तरुण पिढीला वारकरी संप्रदायाच्या खाली आणणं काळाची गरज आहे. काळाची गरज आहे. वारकरी संप्रदायाच्या विचारधारेखाली आणणं काळाचे. वैचारिक प्रदूषण एवढं भयानक वाढलंय वकील साहेब, इतकं वैचारिक प्रदूषण वाढलंय. आताच्या तरुण पिढीला ज्ञानोबा तुकोबा आदर्श नाही वाटत, कोणता तरी केस वाढलेला भाई आदर्श वाटत. इतकं वैचारिक प्रदूषण वाढलं. मी परवा आमच्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात होतो, साहेबांनी मला बसल्या बसल्या सांगितलं, म्हणजे चैतन्य महाराज, पुणे जिल्ह्यात, आपल्या पुणे जिल्ह्यात जेवढे गुन्हे घडले जातात ना, त्यातल्या 90% गुन्ह्यांमध्ये 17 वर्षाच्या आतली पोरं आहेत. किती, कुठं चाललंय हे सगळं वातावरण. आमच्या अवतीभोवती काय आम्ही बातम्या ऐकतोय, काय आमच्या कानावर गोष्टी आहेत, त्यात सरळ दुर्लक्ष करतोय आम्ही. आणि म्हणून लाख मोलाची एक गोष्ट सांगतो जाता जाता, महिला वर्ग जास्त प्रमाणात आहे, तुमच्या हातात घरातली संस्काराची दोरी आहे. नाही तुम्हाला परमार्थ करायला जमला तरी हरकत नाही, पण आज 1 लाख मोलाची गोष्ट लक्षात ठेवा. येणाऱ्या 20 वर्षात तुमच्या खात्यावर किती संपत्ती आहे हे कोणी पाहणार नाही, तुमच्या पोटची संतती कशी हे पाहणार आहे. संतती जपण्याचा प्रयत्न करा. आणि माझं प्रबोधन, माझा प्रवास हा तरुणांसाठी असतो. मी मगाशी सांगितलं, सुकलेली फुलं आपल्याला आवडत नाही. माझं सगळं लक्ष ताज्या फुलांकडे, देशाचं भविष्य असणाऱ्या तरुण पिढीकडे लक्ष दिलं पाहिजे. मी फक्त कीर्तन प्रवचन करत फिरत नाही. माझी एक पसायदान फाउंडेशन नावानं मी ट्रस्ट स्थापन करून घेऊन महाराष्ट्र राज्यभरात आता मी तरुणांचं संघटन वाढवतो. आणि आज इथे येण्याचं कारणही, आज येता येता मी 8-10 ठिकाणी थांबलो, सगळ्या मुलांच्या भेटीगाठी घेत आलो. कारण याचं कारण तरुणांना पुढं घेतलं पाहिजे, तरुण पिढीला प्राधान्य दिलं पाहिजे. ह्याही भागातली आता आपला आमचा वैभव कोलते असं ही सगळी पोरं असेल पसायदानच्या माझ्या ट्रस्टच्या कामात एवढा हातभार लावतात. तुमच्या सासवड परिसरातली पोरं, माझं रक्त त्यामुळेच तळमळतं की एकाच कारणास्तव माझी इथे येण्याची धडपड आहे की बाबा तरुण पिढीला पुढे घेतलं पाहिजे. बऱ्याच ग्रामीण भागात मी महाराज पाहतो, 90-90 वर्षाची म्हातारी माणसं माईकच सोडायला तयार नाही. त्यांना म्हणलं तरुणांना पुढे येऊ द्या, त्यांना काय कळतंय, तुमचा कधी फ्यूज उडल सांगता येत नाही त्यांना. काय कुणावरही टीका टिप्पणी मला करायची नाही, पण चुकले तर चुकू द्या ना, चुकतील पण घडल्याशिवाय राहणार नाही. चुकले तर चुकू द्या ना. उद्या हे चालवायचंय कोणाला, चालवायचंय कोणाला. हे मग ह्यांच्या ह्या स्वभावामुळे मग ती म्हणतात कीर्तनात आपल्याला काही घेत नाही, ती चालली कुठं. असं नाही झालं पाहिजे. एक तर आधीच त्यांना आपण कसं बसं प्रवृत्त करतोय कुठे. मला ज्या ज्या भागात मी महाराष्ट्राच्या कोणत्याही जिल्ह्यात गेलो ना, लोक मला म्हणतात महाराज आज तुमचं कीर्तन आहे म्हणून तरुण पोरं जास्त आलेत. अरे बाबा ती जास्त नाही, जी जास्त नाही. कीर्तनाला ज्या दिवशी सगळी तरुण पोरं दिसतील त्या दिवशी महाराष्ट्र सुसंस्कृत झाला असं म्हणता येईल. कीर्तन तरुणांसाठी आहे, परिवर्तनासाठी आहे. म्हातारं झालेल्यांना काय ज्ञानोबा तुकाराम सांगायचं, त्यांना तशी पण जपमाळच घ्यावी लागते उतारवयात. तरुणांसाठी संप्रदाय उद्बोधक आणि तत्व तरुणांसाठी मार्गदर्शक. आणि म्हणून जाता जाता आज माझी केविलवाणी ही हाक ऐका. मायबापांनो, संस्काराची दोरी तुमच्या हातामध्ये आहे. येणारा वैचारिक काळ फार प्रदूषणाचा आहे आणि म्हणून येणाऱ्या काळात तरुणांना वारकरी संप्रदायाची दिशा आणि दशा देणं फार गरजेचं आहे. आणि जसं मी सांगितलं, अधिक विषयावर मला भाष्य करता येऊ शकतं, पण कोणीतरी दगड उचलायच्या आधी वेळेचं भान, विषयाची मर्यादा आणि प्रसंगाचं गांभीर्य राखावं लागेल. माझी नियोजित वेळही संपलेली आहे आणि मी म्हणतो आजच्या कीर्तनातले सगळे मुद्दे जरी पूर्ण लक्षात नाही राहिले तरी अभंगाचे 2 शब्द लक्षात ठेवायचे. कोणत्या बाईनं चुकून तुमच्या दारात कचरा टाकला, तिला म्हणायचं आता तरी. निवडणूक आल्यावर कोणी माणसं फोडाफोडी करायला लागला, त्याला म्हणायचं आता तरी, आता तरी. या 2 शब्दांवर आम्हाला सगळी उत्तर तुकोबारायांनी दिली असं गृहीत धरून झालेली सेवा आपल्या ग्रामदैवताच्या जगद्गुरु तुकोबारायांच्या आणि माझ्या भामचंद्र भगवंताच्या चरणी समर्पित करतो. माझ्या वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.